नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पवन पाटील लोकसेवा अकॅडमीवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। बघा, लोकसेवा अकॅडमीने जी काही कंबाईन गट ब आणि गट क ची टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे, त्यामध्ये मी गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची प्रश्न काढणार आहे आणि हा विषय तुम्हाला अनालिसिस करून देणार आहे। ओके, तर माझं नाव आहे पवन पाटील। जर कोणाला माहिती नसेल तर मी गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हा विषय शिकवतो। आपला जो विषय आहे गट ब आणि गट क यांची पूर्व परीक्षा वेगळी वेगळी झाल्याच्या नंतर सुद्धा 20 मार्काला गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हा विषय विचारला जाईल। त्यामुळं अतिशय महत्त्वाचा विषय आहे। ओके, तुम्हाला कट ऑफच्या वरती पाठवायचं का मागं ठेवायचं हा विषय ठरवतोय। त्याच्यामुळे या विषयाला पण न्याय द्या, थोडासा वेळ याच्यासाठी काढत चला। ठीक आहे, काही जणांचे मला फोन आले की मास्टर स्पेसिफिक टॉपिक वरतीच क्वेश्चन होते। ठीक आहे, असं कसं काय? तर बाबा रे, तुम्हाला जर माहिती नसेल तर परत एकदा रिपीट करून टाकतो। ज्या पद्धतीनं आपल्या 11 टेस्ट आहेत, ठीक आहे, 11 टेस्ट मधले सगळ्यांची ओळख तुम्हाला मे बी झाली असेल, होईल। ठीक आहे, तर हे जे 6 पहिल्यांदा म्हणजे सब्जेक्ट वाइज टेस्ट आहेत, त्यामध्ये आपण काय करतोय, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे सुद्धा टॉपिक डिवाइड केलेले आहेत। 3 टेस्ट जे की आहेत, ओके, त्याच्यामध्ये स्पेसिफिक टॉपिक आणि नंतर जे काही 7वी जी काही टेस्ट असणार आहे कॉम्प्रिहेन्शन, म्हणजे सगळे विषय मिक्स, तेव्हा आपलं गणित आणि बुद्धिमत्ताचं सुद्धा जे 20 मार्क्स असणार आहेत ते सगळ्या टॉपिक वरती मिक्स असणार आहेत। तर पहिली जी काही आपली टेस्ट होती, तर त्याच्यामध्ये ह्या 6 टॉपिक वरतीच क्वेश्चन्स विचारलेले आहेत। ओके, असं का? तर तुम्ही, ओके, ज्यांना कुणाला थोडंसं अवघड वाटतंय, थोडीशी भीती वाटते, त्यांनी यांचा अभ्यास करून घ्यावा। ठीक आहे, घातांक, सरळ रूप, श्रेणी, सरासरी, शेकडेवारी आणि नफा तोटा सगळ्यात महत्त्वाची जर काही टॉपिक असतील तर ही दोन आहेत। जर सी चा विचार केला तर सरळ रूप आहे। ठीक आहे, तर या टॉपिक वरती आपली ही पहिली टेस्ट होती। आय होप तुम्हाला पेपर खूप सोपा वाटला असेल। ओके, एका प्रश्नामध्ये थोडंसं ऑप्शन, ओके, देण्यामध्ये मिस्टेक झालेली आहे, त्याच्यामुळे 19 पैकी मॅथ मध्ये तुम्हाला किती पडले, ओके, असं म्हणजे माझा तुमच्यासाठी प्रश्न असेल। बाकी तुम्हाला अजून काही अडचणी असतील तर आपण वेळोवेळी आता भेटतच राहणार आहेत आणि तुम्हाला मी माझा शेवटी नंबर पण देईल, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी बद्दल काही अडचण असल्यास। तर आजचा जो काही आपला पहिला पेपर होता, ठीक आहे, आपल्या आजच्या टेस्टचा जो काही आपला पहिला पेपर होता, त्याच्यामध्ये जे काही गणित आणि बुद्धिमत्ता नाही तर गणिताचे या 6 टॉपिक वरती जे काही क्वेश्चन्स होते त्याचं अनालिसिस आपण घेऊयात। पुढच्या जी काही टेस्ट असणार आहे त्याच्यामध्ये या 6 टॉपिक वरती क्वेश्चन असणार आहेत। वेगवेगळे अंतर, रेल्वेवरील उदाहरण, ओके, नाव, प्रवाह, काळ, काम, वेग, पाण्याची टाकी, शाब्दिक उदाहरणे या, ठीक आहे, म्हणजे एकंदरीत बघा 6-6-36 म्हणजे ह्या 36 टॉपिकला सोडून सुद्धा अजून गणित आणि बुद्धिमत्ताचे टॉपिक आहेत। ओके, म्हणजे ही म्हणजे जी काय आहेत 36 टॉपिक, 18 इकडची 18 तिकडची महत्वाची आहेत असं तुम्ही ठरवू शकता, पण आपण सगळीकडेच लक्ष देणार आहोत। ठीक आहे, तर नेक्स्ट जी काही टेस्ट असणार आहे ह्या 6 टॉपिक वरती असणार आहे। ओके, तर याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून घ्या। आता पहिल्या टेस्टच्या, ओके, क्वेश्चनचं अनालिसिस करायला सुरू करूया। त्याआधी परत एकदा, मी पवन पाटील, हा माझा नंबर आहे। तुम्हाला जर काहीही अडचण असेल, हे 20 पैकी, ओके, कितीही म्हणजे सामान्य बुद्धिमत्तेचा विद्यार्थी असेल तर 15 प्लस मार्क, गणित येत असेल 18 प्लस मार्क, 20 पैकी 20 आपण म्हणत नाही बाबा, 20 पैकी 20 आपण म्हणत नाही, 18 प्लस येत असेल, काहीच येत नसेल तरी 14-15 मार्क सहज तुम्ही घेऊ शकता। ठीक आहे, जे काही तुमची अडचण असेल, जे काही तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता। आपण त्या पद्धतीने पुढे जाणार आहोत, वेळोवेळी आपण भेटणारच आहोत। तर ह्या पहिल्या टेस्टच्या क्वेश्चन्सला आपण म्हणजे अनालिसिस करायला सुरुवात करूया। जर एखाद्याने एखादा प्रश्न वाचला नसेल तर म्हणून फक्त 30-30 सेकंदाचा गॅप देतो, 30 सेकंदामध्ये तो क्वेश्चन, हा अरे बाबा हा क्वेश्चन होता, ठीक आहे, हे तुम्हाला म्हणजे क्लिक होऊन जाईल, थोडंसं तुम्ही बघून घ्या। दुसरी एक गोष्ट, आपण सेशन जे काही आहे आपलं लाईव्ह घेऊ शकतो, रेकॉर्डेड घेऊ शकतो। तर रेकॉर्डेड घेण्यामागचा उद्देश हा आहे की समजा 20 पैकी तुम्हाला 5 क्वेश्चन जमले नाही तर तुम्ही ते तुमचा जास्त वेळ न घालवता, लाईव्ह मध्ये कसं सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावं लागेल, तर तुम्ही जास्त वेळ न घालवता,
ओके, स्पेसिफिक तेवढाच क्वेश्चन बघून पुढे जाऊ शकता. त्यामुळे आपण हे सेशन रेकॉर्डेड ठेवलेलं आहे. तुम्हाला लाईव्ह हवं असेल तर तसं तुम्ही सुचवू शकता. ठीक आहे, तर हा पहिला प्रश्न आहे. बघा, तुम्ही बघितलाय का? आय होप तुम्हाला जमला असेल. ओके, जास्त वेळ आपण देणार नाही, अदरवाइज 1-1 मिनिट आपण देत असतो. एक 15 ते 20 सेकंद फक्त. हा बाबा, हा प्रश्न होता, मी काय प्रयत्न केला होता, मी कुठपर्यंत पोहोचलो आणि मला त्याच्या पुढे जमलं नाही किंवा मला काही सेकंदात जमलं, कारण मास्तरनं असा क्वेश्चन आधी घेतला होता. तर या पद्धतीनं थोडस एकदा बघून घ्याल. बघा, ह्या क्वेश्चनची जी काही आहे, क्वेश्चन खूप सोपे आहेत. जर पहिल्यांदाच सोडवत असाल, याच्याबद्दल काहीच माहिती नसेल तर थोडंसं अवघड वाटू शकतंय. पण खूप साधे सिंपल सरळ क्वेश्चन्स असतात, दिसायला थोडंसं किचकट वाटू शकतात माहिती नसेल तर. ओके, सिंपल एक फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे की ए प्लस बी कंसाचा वर्ग, याची थोडीशी मांडणी करायची असते. थोडीशी मांडणी करायची असते. ओके, ती केलं की तुम्हाला जमतंय. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर सगळ्यांना माहिती असेल, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. हा फॉर्म्युला माहिती नसेल तर दोनदा तीनदा वाचून घ्या. ह्याच फॉर्म्युल्याच्या मदतीनं आपण इथं सोडवणार आहोत. ठीक आहे, मग आता हे जे काही आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, आपल्याला विचारलंय हे असं आणि दिलंय हे असं, तर याचा काय करायचं, आपल्याला दोन्ही बाजूंचा वर्ग करून घ्यायचा. याचा वर्ग बरोबर जे काही आहे त्याचा वर्ग करून घ्यायचा आहे. या फॉर्म्युल्याचा वापर करायचा आहे. ठीक आहे, मग याचा जर वर्ग केला आणि याचा वर्ग केला, याचा वर्ग काय होईल हो, एक्स चा वर्ग अधिक 1/x चा वर्ग. मास्तर 1 चा वर्ग होणार नाही का? होणार, पण 1 चा वर्ग एकच असतो, त्याच्यामुळे लिहिण्याची काही गरज नाही. अधिक 2ab म्हणजेच 2 गुणिले x गुणिले 1/x बरोबर 3 चा वर्ग म्हणजेच किती रे बाबा, 9. ठीक आहे, याच्यात न समजावं असं काहीही नाही. हा एक्स गेला, मग बघा, एक्स चा वर्ग अधिक 1/x चा वर्ग, जे की आपल्याला पाहिजे, हा कंस इथंच बंद करून घेऊयात. अधिक 2 बरोबर 9. मग हा अधिक 2 जर तिकडे गेला तर तो काय हो, -2, म्हणजेच 9 मधून 2 गेले, किती राहिले हो, 7 राहिले. तर x चा वर्ग अधिक 1/x चा वर्ग, ओके, बरोबर 9 - 2 म्हणजेच किती झालं, 7. इतका हा बेसिक असा एक फुकटाचा मार्क होता. ठीक आहे, सिंप्लिफिकेशन, सरळ रूप, या टॉपिक वरचा हा क्वेश्चन होता. आय होप सगळ्यांना जमलं नसेल. जर एखाद्याला नसेल जमलं तर याच्या नंतर जमेल. कधी इथं वजा विचारेल, कधी तिथं प्लस करून काही देईल, जे काही असेल त्यानुसार आपल्याला ऍडजस्टमेंट करायची आहे. हा प्रश्न कसा सोडवायचा, कसा टॅकल करायचा, या पद्धतीचा प्रश्न, काय दिलंय आणि काय विचारलंय, काय दिलंय आणि काय विचारलंय याच्यामध्ये संबंध जोडायचा, बरोबर आपण पोहोचतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन होता. एक 30 सेकंदाचा वेळ देतो, थोडस रिवाइज करून घ्या. ओके, क्वेश्चन जर व्यवस्थित वाचलात तर काहीच म्हणजे अवघड नाहीये. व्यवस्थित वाचलात तर काहीच अवघड नाहीये. ओके, आय होप सगळ्यांना आठवलं असेल. जर कुणाला म्हणजे जर कोणी परीक्षेमध्ये या प्रश्नापर्यंत पोहोचलं नसेल तर तो पॉज करून मग तुम्ही सोडवू शकता, म्हणजे वाचून घेऊन. व्यवस्थित वाचल्यानंतर अवघड काहीच नाही. ठीक आहे, सगळा पेपर म्हणजे जे काही गणित आणि गणिताची जी काही 20 प्रश्न होती, सगळी सोपी प्रश्न मी टाकलेली होती. ओके, उगाच जास्त बाऊ नाही व्हायला पाहिजे. सदाच्या फळ दुकानात एक ग्राहक आला, त्याने 100 रुपयांची फळे घेतली, खरेदी करून सदाला 500 रुपयांची नोट दिली. 500 रुपयाची नोट दिली. सदाने उरलेली रक्कम त्याला परत केली. बघा, 500 ची नोट दिली आणि 100 ची फळं घेतली, म्हणजे सदानं दिलेली रक्कम किती असणार, सदाने दिलेली रक्कम, ओके, दिली, सदाने दिली, किती दिली, 500. 100 ची फळं घेतली तर सदाने 400 रुपये त्याला परत दिले. तोच ग्राहक पुन्हा आला. ओके, तोच ग्राहक पुन्हा आला, त्याने केळी खरेदी करून सदाला 100 ची नोट दिली व 20 रुपये परत घेतले. म्हणजे सदाने त्या व्यक्तीला 20 रुपये दिले. पहिल्यांदा 500 घेतले, 400 परत दिलेत, 100 घेतलेत
आणि 20 परत दिलेत. ओके, 20 परत दिलेत म्हणजे सदानं बाकी काय आहे तो विषय बघून घेऊया. ठीक आहे, तो परत आलाय. सध्या जे काही आहे वातावरण परत येण्याचं सुरू आहे. तर 400 रुपये दिलेत परत आणि हे 20 रुपये दिलेत म्हणजे टोटल 420 रुपये सदानं त्याच्याकडचा जो काही गल्ला आहे त्याच्यातून काढून दिलेले आहे. सदाला 500 एकदा आले, 100 एकदा आले, तो विषय वेगळा. 420 रुपये दिले. ठीक आहे. आता बघा पुढे काय म्हटलंय, जर सदाला मिळणारा नफा हा फळांच्या खरेदी इतका असेल तर आणि ग्राहकाने सदाला दिलेल्या नोटा जर बनावट असतील तर त्याला झालेले नुकसान दर्शवणारा पर्याय निवडा. ओके, आता सदाला काय आलंय याच्याशी काहीच देणं घेणं नाहीये, कारण सदाला 1000 रुपये जरी आले असतील तर ती नोट कशी आहे, डुप्लिकेट नकली नोट आहे. ठीक आहे, ती नोट कशी आहे, नकली नोट आहे. मग आपण फक्त एवढाच विचार करूयात की सदाकडून काय गेलंय. सदाला जितके काही रुपये आलेले आहेत ते कसे आहेत, डुप्लिकेट नोट आहेत, नकली नोट आहेत. ओके, त्याच्यामुळे सदाला काय आलंय याच्यापेक्षा सदाकडून काय गेलेलं असणार आहे ते सदाचं झालेलं नुकसान असणार आहे. सदाकडून एकदा 400 रुपये गेले, एकदा 20 रुपये गेले. सदाकडून गेलेले रुपये जी काही रक्कम आहे सदानं ओके दिलेली रक्कम सदानं दिलेली रक्कम किती आहे, सदानं दिलेली रक्कम किती आहे हो, 420 रुपये आहे. त्याला काय आलं याच्याशी देणे घेणे नाही, त्याचं काय काय गेले ते बघूया. 420 रुपये गेलेत. त्याच्यानंतर तो पहिल्यांदा 100 रुपयाची फळं घेतलाय, पहिल्यांदा 100 रुपयाची फळं घेतलाय आणि नंतर काय हो, ओके पुन्हा आला आणि 80 रुपयाची त्यानं काय केली हो, केळी घेतलेली. 80 रुपयाची त्यानं काय घेतलेली आहे, केळी घेतलेली आहे. ओके, म्हणजे एकूण त्याला सदानं 180 रुपयाचा माल दिलेला आहे. ठीक आहे, 180 रुपयाचा म्हणजे फळ माल दिलेला, 180 रुपयाची फळं दिलेत, 180 रुपयाचा माल गेला. 420 रुपये गेलेत आणि 180 रुपयाचा माल गेलाय. मग त्याचं नुकसान 420 अधिक 180 म्हणजे हे 500 आणि 100 600 झालं का, बिलकुल नाही, बिलकुल नाही. कारण सदाचं नुकसान तितकंच होणार आहे जितकी त्याची खरेदी किंमत असणार आहे. मग ह्या 180 पैकी इथं काय दिलंय बघा त्यांनी, ओके जर सदाला मिळणारा नफा हा फळांच्या खरेदी इतकाच असेल, म्हणजे सदा जर 10 रुपयाचे फळ म्हणजे 10 रुपयाची केळी घेत असेल सदा, तर तो कितीला विकतो, 20 रुपयाला. मिळणारा नफा ओके मिळणारा नफा हा फळांच्या खरेदी इतका असतो. म्हणजे जो काही तो विकणार आहे, 20 रुपयाला एखादी वस्तू विकत असेल तर त्याला 10 रुपये नफा भेटणार आहे आणि त्याची खरेदी किंमत 10 म्हणजे 50% प्रॉफिट वरती तो विकतोय. मग 180 रुपयाचा माल जर सदानं त्याला दिला असेल तर त्याची जी काही खरेदी किंमत असणार आहे 90 रुपये त्याची काय असणार आहे, खरेदी किंमत असणार आहे. आणि 90 रुपये त्याचा काय होता, नफा होता. 90 रुपये काय होता, त्याचा नफा होता. म्हणजे सदाचं नुकसान हे जे नफा होणार होता ते नुकसान आहे का नाही, ठीक आहे ते नुकसान आहे का नाही. मग त्याचं नुकसान कोणतं आहे, जी त्यानं म्हणजे खरेदी केलेली आहे तर त्यानं खरेदी 90 रुपयांची केलेली होती, हा नफा भेटणार होता, तो नुकसान आपण म्हणू शकत नाही. तर हे किती झाले हो, 420 हे काय दिलेले रक्कम दिलेली आहे आणि 90 रुपयाचा माल त्याचा गेला, तर एकूण 510 रुपयाचं त्याचं काय झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे. ठीक आहे, बघा इथं काही जास्त आकडेमोड नाही की डायरेक्टली सोडवत गेलं तर भेटतंय. थोडंसं डोकं शांत ठेवून व्यवस्थित समजून घेऊन सोडवण्याचा विषय आहे. तर हे या पद्धतीने असतंय. अपेक्षा अशी आहे की सगळ्यांना समजलंय. तर पर्याय क्रमांक 1 510 उत्तर आहे. मागच्या क्वेश्चन मध्ये उत्तर पर्याय क्रमांक B7 होतं. ठीक आहे, कारण बऱ्याच वेळेला कमेंट येतात, मास्टर तू सगळं सांगितलं पण उत्तर काय, अरे बाबा एवढं सांगितल्यावर उत्तर तरी सांगतो, चल जाऊ दे. याचं काय B7, याचं काय पर्याय क्रमांक 1 510. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन एकदा वाचून घ्या. मी जास्त मेथड इथं शिकवणार नाही, तर उत्तर कसं लवकर येईल ते सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, ज्यांना खूप वेळ लागतो किंवा ज्यांनी वाचलेलंच नाही त्यांनी पॉज करून वाचून घ्याल. मी 15 ते 30 सेकंद थांबतो, जास्त वेळ थांबत नाही.
बघा, सरासरी या टॉपिकचा प्रश्न आहे. सरासरी या टॉपिकचा प्रश्न आहे. एका हॉस्टेलमध्ये 50 मुले राहतात, परंतु यावर्षी नवीन 8 मुलांनी हॉस्टेलमध्ये ऍडमिशन घेतली. म्हणजे आधी 50 होते, 8 मुलांनी म्हणजे आता किती झाले हो? 58. कुणी गेलंय का मास्तर? इथं दिलं नाही म्हणजे गेलं नाही. ठीक आहे, 50 मुले होती, 58 मुले झालेली आहेत. हॉस्टेलमध्ये प्रवेश घेतल्यामुळे मुलांचा जेवणाचा दर दिवसाचा खर्च 142 रुपयांनी वाढला. ओके. मात्र आता जर समजा हा क्वेश्चन, या पद्धतीचा क्वेश्चन आधी जर सोडवलेला असेल तर तुम्हाला काहीही वेळ लागणार नाही. पण या पद्धतीचा जर क्वेश्चन सोडवला नसेल तर तुम्हाला थोडासा वेळ लागेल. ठीक आहे, हे थोडस ए बी वगैरे झालंय. नेक्स्ट याच्यामध्ये आपण 1 2 3 4 जसं आपला आयोगाचं असतं त्या पद्धतीने घेऊयात. इतनी बार हमको आप समज लीजिएगा. ठीक आहे, मग बघा, मात्र प्रति विद्यार्थी सरासरी खर्च 1 रुपयांनी कमी झालाय. म्हणजे समजा आधी जर x रुपये खर्च असेल, समजा आधी जर इसको का हुआ भाई, समजा आधी जर x रुपये खर्च असेल तर आता खर्च, सरासरी खर्च 1 रुपयांनी कमी झालेला आहे. कमी झालेला आहे. बऱ्याच लोकांचं उत्तर मे बी याच्यामुळे चुकलं असेल. कमी झालेलं आहे. आधी x असेल सरासरी खर्च, तर आता 1 रुपयांनी कमी झालाय. तर त्या हॉस्टेलचा गेल्या वर्षीचा, म्हणजे जब 50 बच्चे थे, गेल्या वर्षीचा म्हणजे कधीचा 50 विद्यार्थी होते, तेव्हा प्रति विद्यार्थी सरासरी खर्च किती होता? ठीक आहे, मास्तर एक्स ची पद्धत न वापरता बाय ऑप्शन वगैरे गेला तर खूप वेळ लागेल. त्याच्यापेक्षा काही ठिकाणी एक्स, ठीक आहे एक्स, ठीक आहे, एक्स सोबत उगाच वाद घालून घेण्यात अर्थ नाही. ओके, जर समजा पहिल्यांदा जेव्हा 50 विद्यार्थी होते तेव्हा सरासरी खर्च जर x रुपये मानला, ठीक आहे, तर एकूण खर्च किती असेल हो? प्रत्येक विद्यार्थ्याचा सरासरी खर्च x रुपये, तर 50 विद्यार्थी असेल तर एकूण खर्च किती झाला? 50 गुणिले x म्हणजेच 50. समजतंय? 50 विद्यार्थी आहेत, एकूण सरासरी खर्च x रुपये, म्हणजे एकाला x रुपये, एकाला दुसऱ्याला x रुपये, असं तर 50 विद्यार्थी गुणिले x, 50x एकूण खर्च झाला. आता दर दिवसाचा खर्च 142 रुपयांनी वाढलेला आहे. 142 रुपयांनी वाढलेला आहे. ओके, कधी 142 रुपयांनी वाढले? जेव्हा 8 विद्यार्थी वाढलेत. 8 विद्यार्थी वाढलेत, पहिले 50 थे, तो अब कितना होगा रे भाई? 58 होगा. तर आता हे काय झालंय? ही आपल्याला भेटली 58 विद्यार्थ्यांची सरासरी खर्च, जो की सरासरी खर्च आधीच्या पेक्षा 1 रुपयांनी कमी झालाय. म्हणजे आधीचा सरासरी खर्च 1 रुपया, x रुपये असेल, तो 1 रुपयांनी कमी झालेला आहे. ओके, सुरुवातीला 50 विद्यार्थी होते, प्रत्येकाचा सरासरी खर्च 100 रुपये मानलाय, तर 50 x 142 न टोटल खर्च वाढलाय. कधी? भागिले 58, तर 58 विद्यार्थ्यांचा सरासरी खर्च 1 रुपयांनी कमी झालेला आहे. सिंपल कॅल्क्युलेशन करायचंय, 50 x अधिक 142. ओके, 58 जर इकडं गुणलं तर 58x वजा 58. लक्षात येतंय? काहीही अवघड नाहीये, कुठंही घाई गडबड करण्याची गरज नाही. मग हे 50x तिकडे गेले तर 58 वजा 50 चला, नाहीतर लिहितो, कुणाला नाही समजलं असेल तर म्हणून. 142 आहे, वजा 58 इकडे आलं तर अधिक होईल, तर 142 अधिक 58. तुम्ही एवढ्या स्टेप्स लिहिण्याची गरज बिलकुल नाही. तर हे 58x वजा 50x, तो ये कितना हो गया? 8 याला दिले 150 आणि 50 200. 58 मधून 50 गेले किती झाले हो? 8x. तर 200 भागिले 8 म्हणजेच x ची किंमत 200 भागिले 8 म्हणजेच 25 8 200. तर सुरुवातीला सरासरी खर्च होता 25 रुपये. जर असं विचारलं असतं 8 विद्यार्थी ऍड झाल्याच्या नंतर, 8 विद्यार्थी नवीन आल्याच्या नंतर त्यांचा सरासरी खर्च किती, तो आता 24. कधी कधी हे पण विचारलं जातंय, त्याच्यामुळे नेमकं कधीच विचारलंय, विद्यार्थी ऍड होण्याच्या आधीच का विद्यार्थी ऍड झाल्याच्या नंतरच, याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, या पद्धतीनं हा साधा सिंपल प्रश्न होता. जेवढं बेसिक पासून सांगता येते तेवढं सांगत जातोय. नेक्स्ट क्वेश्चन थोडासा चॅलेंजिंग क्वेश्चन होता. घातांक या टॉपिकचा हा प्रश्न आहे. 6 पैकी घातांक एक टॉपिक होता.
बघा 2022 आणि 23 ला घातांक या टॉपिक वरती क्वेश्चन आला होता, त्याच्यामुळे भविष्यातही प्रश्न येण्याचे चान्सेस नक्कीच आहेत प्रिलिम्सला. आणि कोरोनाच्या नंतर जसं की आपण बघतोय तर गणितावरचं थोडस प्रेम आयोगाचं वाढलेलं आहे. ठीक आहे, आता इथं सिंपल एक गोष्ट सांगतो, समजा ओके हा प्रश्न बाजूला असू द्या, त्याच्या आधी दुसरं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. 0.4 आहे, 0.4 चा वर्ग केला तर काय होत असते हो, 0.4 चा वर्ग, 4 चा वर्ग किती होत असते हो, 16 होत असते. ठीक आहे, आणि हा दशांश जो काही आहे, दशांशाच्या नंतर एक अंक आहे तर त्याचा वर्ग केल्यानंतर दशांशाच्या नंतर 2 अंक, एक अंक 2 अंक म्हणजे इथं काय दशांश. त्याच पद्धतीनं 0.4 आहे, याचा जर घन केला तर 4 चा घन किती होतो हो, 64. मग आता बघा दशांशाच्या नंतर एक अंक आहे तर घन केल्यानंतर दशांशाच्या नंतर 3 अंक असणार, एक अंक 2 अंक 3 अंक, मग इथं दशांश 0.0. त्याच्यानंतर 0.4 आहे, त्याचा जर समजा चौथा घात केला, 0.4 चा जर चौथा घात केला तर हे काय होतंय हो, 4 चा चौथा घात किती झालं, 64 गुणिले 4 256. जिनको पता नहीं है, 4 चा पहिला घात 4, 4 चा दुसरा घात 16, 4 चा तिसरा घात 64, 4 चा चौथा घात 256. कसं, तर हे असं 64 गुणिले 4, 4 चौक 16 ला 6, 8 चा 1, 6 चौक 24 आणि 1 25, 256. ओके, जर विश्वास नसेल तर आता विश्वास ठेवाल. ठीक आहे, 4 चा चौथा घात 256. मग 0.4 चा चौथा घात म्हटलंय तर सुरुवातीला 256 लिहून घेऊयात. दशांशाच्या नंतर एक अंक आहे, मग दशांशाच्या म्हणजे इथं चौथा घात केलाय तर दशांशाच्या नंतर 4 अंक येतील, 1 2 3 4 दशांश 0. एकदा एवढं समजलंय का, व्यवस्थित बघून घ्या, न समजावं असं काही नाही, पण ज्यांना कुणाला थोडस काही कन्फ्युजन, हे जमलं असेल तरी एका ठिकाणी मिस्टेक केला असाल तुम्ही, ठीक आहे, कुठं ते सांगतो. आय होप प्रत्येकाला हे समजलंय की 0.4 चा वर्ग केलं तर हे असं, घन केलं तर दशांशाच्या नंतर एक अंक असेल तर हे असं, चौथा घात हे असं. इथपर्यंत प्रत्येकाला क्लिअर आहे, तर आता पुढे जातो. ठीक आहे, बघा याच्याबद्दल मी काय लिहू शकतो, बघा 0.064 आत्ताच सांगितलं होतं, आय होप लिहून घेतला असाल, नसाल तर एकदा मागे जाऊन लिहून घ्या. 0.064 म्हणजेच 0.4 0.4 चा घन गुणिले 0.4 चा सातवा घात बरोबर 0.4 चा n घात. ओके, आणि याच्याबद्दल आपण काय लिहू शकतो तो बघा 0.0256, तर याच्याबद्दल आपण लिहिणार 0.4. ओके, 0.4 चा चौथा घात, 4 चा चौथा घात, आणि हा जो वर्ग आहे त्याला विसरायचं नाही, बऱ्याच लोकांनी त्याला विसरले असते, त्याच्यामुळे गडबड झाली असेल. मग आता हे जे काही आहे 0.4 चा घन गुणिले 0.4 चा सातवा घात, a चा घात x गुणिले a चा घात y, पाया जर समान असेल तर घातांकांची बेरीज होते, तर मग हे पाया समान आहे, घातांकाची बेरीज होणार 0.4 चा घात 3 अधिक 7 10 मास्तर बरोबर 0.4 रेस टू n जशाच तसं ठेवूयात. आता बघा a रेस टू x ब्रॅकेट रेस टू y असेल तर या दोघांचा गुणाकार होतो a रेस टू xy असं येतंय, घातांकाचे नियम आहेत. ठीक आहे, मग बघा हे 4 गुणिले 2 किती झालं 8, म्हणजेच 0.4 रेस टू किती झालं 8. कुणाला न समजावं असं याच्यात काहीच नाही. मग आता पाया जर समान असेल, पाया जर समान असेल तर काय होईल हो, पाया गेला तर 10 बरोबर हे किती n किती हो, ओके 10 बरोबर, म्हणजे आता आपल्याला काय n ची व्हॅल्यू काढायची आहे. ओके, n ची व्हॅल्यू काढायची आहे, तर चला तुम्ही म्हणताल मास्तर कुछ भी लिख दिए क्या, ऐसा नहीं है रे भाई. 0.4 चा 10वा घात बरोबर 0.4, आता या दोघांचा गुणाकार आहे तर n अधिक 8. आता हा पाया जर समान असेल, व्हॅल्यू कुणाची काढायची हो, व्हॅल्यू काढायची n ची,
पाया जर समान असेल तर डिरेक्टली मी काय लिहितो 10 बरोबर n अधिक 8. तर हा अधिक n इकडं सॉरी अधिक 8 इकडं आला तर वजा होईल, मग 10 वजा 8 म्हणजेच n बरोबर 2. ठीक आहे. काही लोकांनी हा 2 विसरले असतील, त्याच्यामुळे उत्तर आलं नसेल. पण एवढं हे साधं सोपं सरळ उदाहरण आहे. 2-3 कन्सेप्ट याच्यात तुम्हाला माहिती म्हणजे घातांकाचे नियम माहिती असणं गरजेचं आहे, की खूप बेसिक आहे. आफ्टर दॅट 0.4 चा म्हणजे 0.064 म्हणजे 0.4 चा तिसरा घात. ठीक आहे. 0.0256 म्हणजे 0.4 चा चौथा घात. या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नसेल तर आय होप आता माहिती झाल्या असतील आणि नेक्स्ट टाइम तुम्हाला जमेल अशी अपेक्षा ठेवून नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. हा श्रेणी नावाचा जो काही आपला टॉपिक आहे प्रोग्रेशन, ठीक आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन, ठीक आहे, त्याच्यामधला हा म्हणजे क्वेश्चन आहे. थोडासा टाइम कन्झ्युमिंग आहे. आणि जर क्वेश्चनचा सिक्वेन्स बघितला तर सुरुवातीला थोडीशी लेंदी क्वेश्चन्स होती आणि शेवटी सोपी सोपी किंवा कमी टाइम घेणारी क्वेश्चन्स होती. ठीक आहे. ज्यांनी शेवटचे म्हणजे वेळ पुरत नसेल तर शेवटची क्वेश्चन सोडवली त्यांना ते लक्षात आलं असेल. बांधकामाच्या बघा या क्वेश्चन कडे जाण्याच्या आधी आपल्याला थोडंसं बेसिक सांगून देतो. ओके, 1 + 2 + 3 + 4 डॉट 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 100 असं जर असेल म्हणजे 1 पासून जर नैसर्गिक संख्यांची आपण बेरीज करत असू तर n इंटू n+1 डिवायडेड बाय 2 हा आपला सिंपल बेसिक फॉर्म्युला आहे. आफ्टर दॅट जर समसंख्यांची बेरीज असेल तर काय, विषम संख्यांची बेरीज असेल तर काय, ओके, यांची सरासरी असेल तर काय, समसंख्यांची सरासरी असेल तर काय, विषम संख्यांची सरासरी असेल तर काय. पण हे कधी, जेव्हा सिक्वेन्स म्हणजे ए पासून सुरू होत आहे, ए पासून सुरू होत आहे. परंतु जर असं असेल 6 अधिक 12 अधिक 18 अधिक ओके 24 ओके अधिक असं करत करत ओके आपल्याला जर यांची बेरीज करायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं, अरिथमॅटिक प्रोग्रेशन वापरावं लागतं. अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये काय असतो, ठीक आहे, यांचा जे काही डिफरन्स असतो तो सेम असतो, फरक जो काही असतो तो कसा असतो, सारखा. ओके, तर फरक सारखा असेल तर तिथं आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन वापरतो. आता क्वेश्चन मध्ये काय दिलंय की बाबा एक म्हणजे बांधकामाच्या भोवतीच्या मलब्याच्या सफाईच्या संबंधित करारात काही विशिष्ट दिवसात काम पुरे झाले नाही तर पुढील प्रमाणे दंडाची तरतूद केलेली आहे. पहिल्या दिवसासाठी 250, दुसऱ्या दिवसासाठी 300, तिसऱ्या दिवसासाठी 350 आणि पुढे याप्रमाणे जर ठेकेदाराने 5500 रुपये दंड भरलाय. म्हणजे साधं सिंपल सांगायचं तर काय, 250 अधिक 300 अधिक 350 ओके अधिक 400 अधिक 450 असं करत, अरे 3500 झालं, ठीक आहे. तर असं करत करत पुढे गेल्याच्या नंतर ओके त्यांनी जे काही टोटल आहे ते किती भरले, 5500 रुपये. 5500 रुपये. हे अरिथमॅटिक प्रोग्रेशनचं प्रश्न आहे, अंकगणितीय श्रेणी असं आपण मराठीत म्हणतो. तर बघा सगळ्यात आधी याचा एक फॉर्म्युला असतो. ओके, 2 फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला मी सांगतो. फर्स्ट फॉर्म्युला काय, लास्ट टर्म इज इक्वल टू फर्स्ट टर्म प्लस n-1 इंटू डी. लास्ट टर्म इज इक्वल टू फर्स्ट टर्म प्लस n-1 इंटू डी. लास्ट टर्म म्हणजे शेवटचं पद, फर्स्ट टर्म म्हणजे जिथून सुरुवात झालेली आहे, n म्हणजे किती पद आहेत, ओके, आणि डी म्हणजे जो डिफरन्स असणार आहे 250 300, 50 चा डिफरन्स 300 350, 50 चा डिफरन्स 350 400, 50 चा डिफरन्स किती आहे. ठीक आहे, हा झाला शेवटचं पद बरोबर पहिलं पद अधिक किती पद आहेत वजा 1 फरक, आणि जे की समेशन म्हणजे यांची जर बेरीज दिलेली असेल तर काय फॉर्म्युला आहे, सम ऑफ n टर्म्स, ओके, n पदांची बेरीज n भागिले 2 कंसामध्ये पहिलं पद प्लस शेवटचं पद.
हा फॉर्म्युला आहे. ओके, या क्वेश्चन कडे अजून गेलेलो नाही. तुम्ही म्हणताल मास्टर किती वेळ, ठीक आहे का, जर हा टॉपिक पूर्ण तू विसरला असशील तरी तुला लक्षात यावं म्हणून या पद्धतीने सांगतोय. शेवटचं पद बरोबर पहिलं पद अधिक n वजा 1 डिफरन्स, आणि जर बेरीज पाहिजे असेल तर Sn इज इक्वल टू n/2 पहिलं पद अधिक लास्ट पद. मग आता आपल्याला इथं शेवटचं पद दिलेलं नाहीये, शेवटचं पद दिलेलं नाहीये. ओके, आणि किती पद आहेत हे सुद्धा दिलेलं नाहीये. त्याच्यामुळं जर समजा शेवटचं पद दिलं आणि किती टर्म्स आहेत म्हणजे किती वेळा त्यानं ते फाईन भरला असं जर विचारलं असतं तर याच फॉर्म्युल्याला निघालं असतं. पण जेव्हा यांची बेरीज दिलेली असते तेव्हा या फॉर्म्युल्याकडे जावं लागतंय. अगेन आय रिपीट, शेवटचं पद विचारलं, पहिलं पद दिलंय, किती पद आहेत ते दिलंय आणि फरक दिला तर या फॉर्म्युल्यानं उत्तर निघतंय. पण शेवटचं पद दिलं आणि किती पद आहेत असं विचारलं तरी या फॉर्म्युल्यानं उत्तर निघतंय. परंतु जर समेशन दिली असेल, यांची बेरीज दिलेली असेल तर या फॉर्म्युल्याकडे आपल्याला जावं लागतं. मग आता जर या फॉर्म्युल्याकडे जात असताना आपल्याला n पण माहिती नाहीये, Sn माहिती आहे, म्हणजे त्यानं एकूण दंड जे दिलेले आहे ते आहे Sn, n माहिती नाही, शेवटचं पद सुद्धा माहिती नाही, शेवटचं पद सुद्धा माहिती नाही. मग दोन अननोन टर्म्स होतील, त्यामुळं एक फॉर्म्युला, तुम्हाला 3 फॉर्म्युले असं मी सांगताना सांगितलं असेल, पण याच्यावरूनच तिसरा फॉर्म्युला आपण काढू शकतो. कसा, तर या L ची किंमत इथं ठेवू शकतो. कसं, Sn बरोबर n/2 दुसऱ्या कंसामध्ये f अधिक L ची किंमत f अधिक n वजा 1 d कंस बंद. मग Sn बरोबर n/2 ओके f प्लस f म्हणजे पहिलं पद अधिक पहिलं पद 2f ओके प्लस n मायनस 1 इंटू डी ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे, तर हा एक फॉर्म्युला आहे. नंबर 1 फॉर्म्युला, नंबर 2 फॉर्म्युला, नंबर 3 फॉर्म्युला. कधी कोणता वापरायचा हे तुम्हाला समजलं पाहिजे. आय होप इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलंय. 3 फॉर्म्युले आहेत. अंकगणितीय श्रेणीचं उदाहरण आपण बघत आहोत, अंकगणितीय श्रेणीचं उदाहरण आपण बघत आहोत. ठीक आहे, आता हे तिन्ही फॉर्म्युले तुम्ही लिहून घेतला असाल, तुम्हाला समजले असतील या अपेक्षेने जातोय. या क्वेश्चन मध्ये आपल्याला Sn दिलेला आहे जे की 5500 आहे. n आपल्याला माहिती नाहीये. f ची किंमत किती आहे 250. ओके, डिफरन्स किती आहे 50. तर या फॉर्म्युल्याचा वापर करून उत्तर भेटणार आहे. बाकीचं सगळं मी डिलीट करतोय. ठीक आहे, बाकीचं सगळं मी डिलीट करतोय. Sn बरोबर, ठीक आहे, n भागिले 2 कंसामध्ये 2f प्लस n मायनस 1 इंटू डी. ठीक आहे, आणि दिलेलं काय काय आहे, Sn दिलंय 5500. ओके, डिफरन्स किती आहे 50, फर्स्ट टर्म किती आहे 250. या 3 गोष्टी दिलेल्या आहेत. आपल्याला काय काढायचंय, कामाला केलेल्या विलंबाचा, म्हणजे पहिल्या दिवशी 250, दुसऱ्या दिवशी 300, तिसऱ्या दिवशी 350, या पद्धतीने. तर n आपल्याला शोधायचं आहे. L आपल्याला आपण स्किप केलाय. इथं आपल्याला ओके बघा Sn माहिती आहे जे की 5500 आहे, फक्त n आपल्याला माहिती नाही, बाकी सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मग 5500 ओके बरोबर n/2. हा टॉपिक बरेच लोक स्किप करतात, पण 3 फॉर्म्युल्यावरतीच टॉपिक आहे. ठीक आहे, भूमितीय श्रेणीचा आलं एखाद्या वेळेस स्किप केला तर ठीक आहे, जिथे की रेशो कॉन्स्टंट असतो, इथं डिफरन्स कॉन्स्टंट असतो. तर एवढं हा एक क्वेश्चन जरी व्यवस्थित समजून घेतला तरी तुम्हाला जास्त या टॉपिकचा लोड घेण्याची गरज नाही, त्याच्यामुळे एवढं डिटेल मध्ये सांगतोय. आता 2f म्हटलंय, f ची किंमत 250 आहे, तर हे किती झालं 500 अधिक n वजा 1 हे आपल्याला बिलकुलच माहिती नाहीये. डी किती आहे 50. कॅल्क्युलेशन तुम्ही करा असं मी म्हणू शकतो, बट मी पूर्ण क्वेश्चन व्यवस्थित सोडवतो. 2 इकडे गेला तर किती झालं 11000 बरोबर. ह्या n ला मध्ये हे करण्याच्या आधी मध्ये व्यवस्थित सॉल्व्ह करून घेऊयात. 500 अधिक 50 ला याला गुणलं 50 n वजा 50 ब्रॅकेट क्लोज. लक्षात येतंय. मग बघा ओके, ह्या n न याला गुणून घेतलं तर 11000 बरोबर 500 n ओके अधिक 50 n चा वर्ग वजा हा याला गुणला
म्हणजे n याला गुणलं तर 50n असं होईल. मग 500n मधून 50n गेले तर 450n राहतील. गरज नाही की इतक्या सगळ्या स्टेप्स तुम्ही लिहायच्यात, पण ज्याला बिलकुलच समजलेलं नाही त्यालाही समजावं या अपेक्षेनं मी सोडवत आहे 50n चा वर्ग. आता बघा या सगळ्यामध्ये याला 50 न भाग जाते, याला 50 न, याला 50 न भाग जाते, म्हणून इथं n लिहायचं राहिलं. ओके, सगळ्याला 50 न जर भाग घातलं तर बघा भागिले 50 केलं तर 0 गेला, 0 गेला. 5 एक 5, 5 दुने 10, उरला 1, 5 दुने 10 हा 0. ठीक आहे, त्याच्यानंतर याला जर 50 न भाग घातलं तर 0 0, 5 9 45, याला 50 न भाग घातलं तर 50 50 केलं, तर हे 220 ओके बरोबर 9n अधिक n चा वर्ग. आता याचे अवयव पाडण्याची गरज वाटत असेल तर तसं करू शकता. बघा n चा वर्ग ओके अधिक 9n वजा 220 बरोबर 0. मग आता हे इक्वेशन जे काही आहे इक्वेशन सॉल्व्ह करा वाटलं तर करा, अदरवाइज बाय ऑप्शन तुम्ही सोडवू शकता. तर बाय ऑप्शन बघूयात. ओके बघा याच्यामध्ये 9 ठेवा, 10 ठेवा, मी डायरेक्टली उत्तरावरती जातो ओके चेक करण्यासाठी. ओके 11चा इथं जर 11 ठेवलं, 11चा वर्ग 121 अधिक 11 गुणिले 9 99 वजा 220 बरोबर 0. 99 ला जर याला दिलं तर बघा हे किती झालं 130 अधिक 90 220 म्हणजे 220 वजा 220 बरोबर 0. म्हणजेच म्हणजे ज्या व्हॅल्यूनं ही किंमत आपल्याला 0 भेटणार आहे यांची ते आपलं आन्सर असणार आहे. तर तुम्ही व्हॅल्यू ठेवून बघितलात तर पर्याय क्रमांक 3 तुमचं आन्सर येणार आहे. हा क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये देण्यामागं जर माहिती नसेल तर स्किप करणं एक पर्याय, अदरवाइज हा पूर्ण टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन आहे. हा जर तुम्ही पहिल्यांदा स्किप करून नंतर वेळ उरला तर सोडवतो असं म्हटलात तरी ओके आहे. ठीक आहे, तर सगळ्या टॉपिकची कन्सेप्ट एवढ्या एकाच क्वेश्चन मध्ये घेण्याचा आपण प्रयत्न केलाय. ज्यांना समजलं नसेल त्यांनी एकदा दोनदा तीनदा बघून घ्या. सगळी फॉर्म्युले इथली लक्षात ठेवा. याच्यामध्ये फॉर्म्युले लक्षात ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. नेक्स्ट, या क्वेश्चनचं आन्सर आपलं थोडस मिस्टेक झालेलं होतं. सिंपल क्वेश्चन आहे. 100 विद्यार्थ्यांची एक स्पर्धा घेण्यात आली. त्यात प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याला 100 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याला 99, तिसऱ्याला 98 असं करत करत 1 पर्यंत आलेलं आहे. म्हणजेच 100 अधिक 99 अधिक 98 ओके असं करत करत 1 पर्यंत, किंवा मग 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 असं करत करत 99 अधिक मग 100 या पद्धतीनं इथं आहे. मग अशा पद्धतीने सर्व 100 विद्यार्थ्यांच्या बक्षिसांची वाटणी केली असता शेवटच्या विद्यार्थ्याला 1 रुपया बक्षीस मिळाला. यावरून या स्पर्धेत एकूण किती रक्कम बक्षीस म्हणून वाटण्यात आली, म्हणजे यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची. जर सुरुवात नैसर्गिक संख्यांच्या बेरजेची सुरुवात 1 पासून होत असेल तर आपण फॉर्म्युला काय वापरतो n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2. तर इथं n ची किंमत किती आहे 100 गुणिले 100 अधिक 1 101 भागाकारामध्ये किती झालं हो 2. मग बघा बे एक बे हे झालं 50, 50 एक 50 ला 0 हचाले 5, 50 0 0 हचाले 5, 50 एक 50, तर 5050 असं आन्सर येतंय. तुम्हाला बाय मिस्टेक पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे, पण पर्याय क्रमांक 1 याचं आन्सर आहे. ठीक आहे, जेव्हा नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची असते, सुरुवात 1 पासून झालेली आहे, तेव्हा फॉर्म्युला आहे n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2. आणि जर समजा असं झालं असतं 3 अधिक 6 अधिक 9 अधिक 12 अधिक 15, ठीक आहे असं करत गेलं असतं, म्हणजे ह्या डिफरन्स सेम आहे, तर हे झालं असतं अरिथमॅटिक प्रोग्रेशन, जो की फॉर्म्युला आपण आत्ताच बघितलाय. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय. साधा सिंपल क्वेश्चन आहे बघा. जर जमला तर जमला, नाही जमला तर मग जुमला. ठीक आहे, तर बघा सिंपल आहे. a प्लस बी प्लस सी प्लस डी इज इक्वल टू 14. a प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर आपल्याला शोधायचंय. तर आता याचा याच्याशी काहीतरी संबंध असेल तर फक्त याच्यामध्ये काय ठेवायचं आपल्याला a आणि c ठेवायचं आहे. ओके, मग बघा याची मांडणी कशी करून घेऊयात. a प्लस सी बरोबर हा वजा डी आहे, इकडे गेला तर काय होईल अधिक डी, बी अधिक डी. ओके, म्हणजे a प्लस सी
बरोबर काय हो, बी प्लस डी, म्हणजे ए प्लस सी च्या ऐवजी मी बी प्लस डी लिहू शकतो किंवा बी प्लस डी च्या ऐवजी ए प्लस सी लिहू शकतो. मग याची मांडणी कशी करतो बघा मी, ए प्लस सी प्लस बी प्लस डी इज इक्वल टू 14. मग ए प्लस सी जशाच तसं बी प्लस डी च्या ऐवजी ए प्लस सी ठेवू शकतो. मग ए प्लस सी प्लस ए प्लस सी इज इक्वल टू 14. मग 2a 2c, तर 2a प्लस 2c बरोबर 14. मग 2 कॉमन काढलं तर a प्लस सी इज इक्वल टू 14. तर हा 2 तिकडे भागाकारात गेला तर a प्लस सी बरोबर 7. मग a प्लस सी कंसाचा वर्ग बरोबर इकडे जे काही 7 आहे त्याचा वर्ग किती होणार, 49. पर्याय क्रमांक 4 आंसर है. ठीक है, यहाँ पे अगर आप समझ गए तो आगे बहुत आसान है, यहाँ पे अगर आप गड़बड़ा गए तो फिर आपके लिए मुश्किल है. सिंपल क्वेश्चन है. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय. व्यवस्थित वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करा. बघा, 2 उमेदवारांमध्ये झालेल्या निवडणुकीत पर्सेंटेज या टॉपिकचा हा क्वेश्चन आहे. इलेक्शन हा त्याच्यामध्ये एक सेपरेट ओके टाइप आहे, समजून घ्या. ओके, 2 उमेदवारांमध्ये झालेल्या निवडणुकीत 20% मतदारांनी मतदानात भाग घेतला नाही, मतलब 20% लोक आएच नाही. ठीक आहे, झालेल्या मतदानापैकी 55% लोकांचा पाठिंबा मिळवलेल्या व्यक्तीने 7200 ने मतांनी निवडणूक जिंकली, तर मतदार यादीत मतदारांची संख्या किती? ज्यांनी मतदान केलंय त्यांची संख्या वेगळी आहे, पण आपल्याला काय विचारलंय की मतदार यादीत मतदारांची संख्या किती? ओके, मग मतदार यादीत जी काही संख्या आहे त्याच्यापैकी 20% लोकांनी मतदानात भागच घेतलेला नाहीये, म्हणजे 100%पैकी ओके 100% जे लोक आहेत त्याच्यापैकी 20% लोकांनी भागच घेतला नाही, तर 80% लोकांनीच भाग घेतलाय. 80% लोकांनीच भाग घेतलाय आणि त्यांच्यापैकी मग पुढे क्वेश्चन आहे. मग आपण आधी काय करूयात, ह्या 80%ला 100% पकडूयात. ओके, मग बघा 55% ओके 55% लोकांचा पाठिंबा मिळालेल्या व्यक्तीने, आता बघा याला जो जिंकला आहे त्याला किती टक्के लोकांचा पाठिंबा मिळालेला आहे? 55% लोकांचा पाठिंबा याला मिळालेला आहे. अगेन आय रिपीट, याला 55% लोकांचा पाठिंबा मिळालाय आणि जो हरलेला आहे, ठीक आहे, याला 55% लोकांचा पाठिंबा मिळालाय, तर याला 45% लोकांचा पाठिंबा मिळालेला असणार आहे. हा 55% ओके मतदान याला झालेलं आहे, याला 45 होणार. ओके, कारण टोटल पर्सेंटेज 100. मग मिळालेल्या व्यक्तीने 7200 मतांनी निवडणूक जिंकली, म्हणजे हे जे काही डिफरन्स आहे 7200 मतांचा आहे. पण टक्क्यामध्ये जे काही डिफरन्स आहे 45-55 टक्क्यामध्ये डिफरन्स आहे 10%, म्हणजेच 10% आणि ते मत किती आहेत 7200. मग 10% जर 7200 असतील, 10% जर 7200 असतील तर 100% कितना रहेगा भाई 7000. ओके 72,000. 10% जर 7200 असतील तर 100% किती असणार 72,000. म्हणजे एकूण किती लोकांनी मतदान केलंय, एकूण किती लोकांनी मतदान केलंय तर 72,000 लोकांनी मतदान केलेलं आहे. ठीक आहे, 72,000 लोकांनी मतदान केलंय, पण आपल्याला काय विचारलंय, मतदार यादी. ठीक आहे, मतदार यादी. मग हे 72,000 किती आहेत 80%, म्हणजे 80% जर 72,000 असतील तर 100% कितना होगा रे. कॅल्क्युलेशन करायचं, सिंपल कॅल्क्युलेशन आहे, मी पण करतोय तुम्ही पण करा. 0 गेला 0 गेला, 8 1 8, 8 9 72, हे 1 2 3 0 9,000, हा शून्य इकडे गुणला
म्हणजेच 90,000 लोकांचं नाव मतदार यादीत आहे. 90,000 लोकांचं नाव मतदार यादीत आहे. त्याच्यामुळे काय विचारलंय, कसं विचारलंय? ओके, सुरुवातीला आपल्याला असं म्हटलं होतं की बाबा 55% मतं घेऊन हा जिंकलाय आणि किती मतांनी जिंकलाय? 7,200 ना. मग याला जर 55% असतील तर हारलेल्याला 45% असतील. मग डिफरन्स 10%चा आहे, 45 ते 55. मतांचा डिफरन्स 7,200चा आहे. मग 10% जर 7,200 असतील तर 100% 72,000 लोकांनी मतदान केलंय, जे की मतदार यादीत असलेल्या लोकांपैकी 80% आहेत. मग हे जर 80% असतील तर 100% 90,000 असतील. ठीक आहे. नेक्स्ट, साधा सिंपल सरळ क्वेश्चन आहे. प्रॉफिट अँड लॉस डिफरन्स वाला क्वेश्चन आहे. ओके, आय होप हा सगळ्यांनी सोडवला असेल, जमला असेल. एका रेडिओच्या विक्रीवर दुकानदारास ₹15 नफा मिळतो. ₹15 म्हणजेच 15%. ₹15 म्हणजेच 100वरती 15. 100वरती जे काही सांगितलेलं असतंय ते काय असतंय? हो, टक्केवारीमध्ये असतंय. ओके, पण ₹360 कमी घेऊन तीच वस्तू विकल्यास 15% तोटा होतो. ओके, समजा 15% त्याला काय होत आहे? प्रॉफिट होत आहे. 100वरती 15 प्रॉफिट होत आहे, म्हणजेच 115%. आणि 15% तोटा होतोय, म्हणजेच 15% तोटा होतोय म्हणजेच 85%. ठीक आहे. ओके, 15% फायदा आणि तोटा याच्यामध्ये काय आहे हो? ₹360 कमी घेऊन, म्हणजे याच्यातला डिफरन्स किती आहे? ₹360. आता बघा, 85 पासून जर 115 पर्यंत जायचं असेल तर यहां से यहां 15, यहां से यहां 15, म्हणजेच टक्केवारीमध्ये डिफरन्स आहे 30%. रुपयामधला डिफरन्स आहे ₹360. म्हणजेच काय? 30% म्हणजे जर 360 असेल तर रेडिओची खरेदी किंमत काढायची आहे, तर 100% कितना होगा रे सांभा? 0 गेला, 0 गेला. 3 एक 3, 12 त्रिक 36, 120, 10 न 120 ला गुणलं तर किती झालं? 1200. कुणाला असं वाटलं 30 गुणिले 12 360, तर 100 गुणिले 12 1200. ठीक आहे. न समजावं असं या प्रश्नात तरी काहीच नव्हतं. साधा सिंपल सरळ 1 मार्काचा क्वेश्चन. नेक्स्ट, थोडासा ओके म्हणजे गोल गोल फिरवणारा ओके हा क्वेश्चन आहे. परंतु बघा, आपण या पद्धतीच्या क्वेश्चन बघितलेले आहेत. याच्यामध्ये आपण दोन पद्धतीने सोडवू शकतो. एक तर जी रक्कम आहे ती रक्कम तुम्ही कॉन्स्टंट करू शकता. म्हणजे 12 रुपयाला एवढी अंडी खरेदी केली तर 12 रुपयाला केवढी अंडी विकली. अदरवाइज ओके, रक्कम काही पण असेल, रक्कम कॉन्स्टंट नका करू. म्हणजे 3 रुपयाला 12 अंडी घेतली, ओके, 6 रुपयाला 12 अंडी विकली. म्हणजे वस्तूंची संख्या तरी तुम्ही कॉन्स्टंट म्हणजे सारखी करायची आहे. अदरवाइज रक्कम तरी सारखी करायची. आता बघा इथं कसं आहे, एका दुकानदाराने, नीट ऐका, ज्यांना माहिती नहीं है, ओके, बेसिक में कुछ गड़बड़ होगा तो भी बोलिएगा बाद में. ओके, एका दुकानदाराने 3 रुपयांना 2 अंडी, 4 रुपयांना 3 अंडी याप्रमाणे विकत घेतली व 7 रुपयांना 4 अंडी याप्रमाणे विकले, तर शेकडा नफा किंवा तोटा किती? आता विकत घेताना सुद्धा किंमत वेगळी वेगळी आहे. ओके, 3 रुपयांना 2 अंडी विकलेली आहेत आणि 4 रुपयांना 3 अंडी विकलेली आहेत. तर 99% वेळेला काय करायचं? वस्तूंची संख्या सारखी करून घ्यायची. ठीक आहे, 3 रुपयांना 2 अंडी विकली आहेत. ठीक आहे, इकडे काय करूयात आपण? रुपये. इकडे काय करूयात आपण? वस्तू. किंवा इथं डिरेक्टली अंडी घेऊयात. वस्तू काय आहेत? म्हणजे काय विकलेलं आहे? खरेदी केलेलं आहे अंडी. तर 3 रुपयांना, ठीक आहे, किती हो? 2 अंडी खरेदी केलेली आहेत आणि 4 रुपयांना, ठीक आहे, 4 रुपयांना 3 अंडी. हे दोन्ही पण काय आहे? खरेदीच आहे, अजून विक्रीचा विषयच नाहीये. मग आता अंडींची जी काही संख्या आहे ती काय करूयात? समान करून घेऊयात. अंडींची संख्या समान करून घेऊयात. मग अंडींची संख्या समान करण्यासाठी याला 3 न गुणावं लागेल. मग इकडं जर 3 न गुणलं तर इकडं पण 3 न गुणावं लागतंय. ओके, मग हे किती होईल? अंडींची संख्या झाली 6 आणि इथं 3 त्रिक 9 रुपये. हे काय आहेत? रुपये. ठीक आहे, अंडीची संख्या झाली 6, इकडं 9 रुपये.
त्याच्यानंतर इथं पण आपल्याला काय करायचं, अंडींची संख्या समान करायची, तर गुणिले 2 केलं तर 3 दुणे 6 अंडी, आणि मग इथं पण गुणिले 2 केलं तर 4 दुनी 8 अंडी. हे सगळं काय चालू आहे, खरेदीचाच विषय चालू आहे, कारण दोन वेगवेगळ्या डीलर कडून विकत घेतलेले. ठीक आहे, मग आता हे 9 आणि 8 किती झाले, 17 रुपये. 17 रुपये ही झाली खरेदी किंमत. ठीक है, किती अंडींची हो, 12 अंडी. 12 अंडी, ठीक है, समझ में आया। ये अंडी की संख्या हमने सेम सेम कर ली है। आता हे झाला खरेदीचा विषय. आता विक्रीच्या विषयाकडे जाऊयात. त्यांनी काय म्हटलं बघा, 7 रुपयांना 4 अंडी याप्रमाणे विकले. काय, 7 रुपयांना किती अंडी हो, 7 रुपयांना 4 अंडी, 7 रुपयांना 4 अंडी। अभी यहाँ पे तो 12 अंडी है, तो अंडी की संख्या समान करना है, तो इसको मैं गुणिले 3 करता है, तो 4 त्रिकम 12 अंडी, 4 त्रिकम 12 अंडी। याला गुणिले 3 केलंय तर याला पण गुणिले 3 करावं लागेल, तर काय झालं, 21 रुपये, 7 त्रिक 21 रुपये। म्हणजे 17 रुपयाला 12 अंडी खरेदी केली, 17 रुपयाला 12 अंडी खरेदी केली, 21 रुपयाला 12 अंडी विकली। 17 रुपयाला 12 अंडी खरेदी केली आणि 21 रुपयाला विकली, तर मास्तर त्याला फायदा झालाय, मास्तर त्याला काय झालाय, प्रॉफिट झालाय, नफा झालाय। नफा कितीचा झालाय रे लेका, 4 रुपयाचा नफा झालाय, 4 रुपयाचा नफा झालाय। नफा 4 रुपयाचा झालाय। नफा नेहमी नफा किंवा तोटा खरेदी किमतीवरती काढतो, त्याने इन्व्हेस्ट किती केलाय रे, 17 रुपये। 17 रुपयावरती जर 4 रुपये नफा होत असेल, 17 रुपयावरती जर 4 रुपये नफा होत असेल, तर 100 रुपयावरती कितना होएगा सांबा, 100 गुणिले 4, ओके, किती बरोबर, 100 गुणिले 4 400 भागिले 17, 17चा पाडा येणं गरजेचं आहे, नसेल येत तरी उत्तर येऊ शकतंय। 17 एक 17, 17 दुणे 34, 34 मग उरले 6, मग 17 दुणे 34, 17 त्रिक 51, 17 त्रिक 51 उरले 9, म्हणजे 23.9 छेद 17, 23.9 छेद 17, म्हणजे 23 पॉइंट समथिंग समथिंग, 23 पॉइंट समथिंग समथिंग। मास्टर समथिंग समथिंग का करेक्ट सांग, चल लेका सांगतो कसं, 0 पॉइंट, मग 9 ला 17 ना भाग जाते का नाही, म्हणून दशांश दिला, मग काय झालं रे, 90 झालं, मग 17 त्रिक 51, 17 चौक 68, 17 पाचे 85 उरले 5, मग परत 17 दुणे 34, तर 23.52, 23.52। क्लियर आहे, ओके। क्वेश्चन थोडासा गोल फिरवलेला होता, म्हणजे सिंपल आपण असं पण करू शकलो असतो की 3 रुपयाला काही अंडी विकत घेतली आणि काही रुपयाला काही अंडी विकली, मग आपण काय केलं असतं, ओके, आपण काय केलं असतं, अंडींची संख्या, जी खरेदी केलेल्या अंडींची संख्या आहे ती आणि विक्री केलेल्या अंडींची संख्या समान केली असती। मगर हमने जो क्वेश्चन दिया वो कैसा है, 2 बार उसने क्या किया है, अंडी लिया है, ओके, 3 रुपयाला, ओके, 2 अंडी आणि 4 रुपयाला 3 अंडी। मग पहिल्यांदा खरेदी जी काही आहे त्याच्यातच कॅल्क्युलेशन करावं लागलं, वेळ गेलं, मग त्याच्यानंतर 17 रुपयाला 12 अंडी खरेदी केली आणि 7 रुपयाला 4 अंडी खरेदी केली, मग 21 रुपयाला 12 अंडी जर विकली असेल, मग अंडींची संख्या समान आहे, तर मग फायदा किती झाला, 17 रुपयावरती 4 झाला, 17 वरती 4 फायदा, तर 100 वरती किती, तर 100 वरती 23.9 छेद 17 किंवा मग 23.52%। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। आता हा तर क्वेश्चन असा आहे की काही सेकंदात सुटला पाहिजे, कसा, काही सेकंदात सुटला पाहिजे, ओके। एका रांगेत वेगवेगळ्या वयाचे 6 लोक उभे आहेत, 2 वर्षानंतर त्यांचे सरासरी वय 43 होईल। 2 वर्षानंतर त्यांचे वय, ओके, 2 वर्षानंतर त्यांचे सरासरी वय 43 होईल, तर आजचे या 6 लोकांचे, ओके, आजचे सरासरी वय 41 असेल, हे समजलं पाहिजे का। 2 वर्षानंतर 6 लोकांचं सरासरी वय 43 होतंय, तर आजचं सरासरी वय 41 आहे, आजचं सरासरी वय 41 आहे, आणि 7वी व्यक्ती त्यांच्या सोबत आली असता,
त्याचे सध्याचे सरासरी वय 45 होत आहे, म्हणजे 41 वरून सरासरी वय 45 वरती जात आहे. कधी? 7वी व्यक्ती आल्यानंतर. म्हणजे टोटल वाढ कितीची झाली रे? टोटल वाढ झाली 4 ची. टोटल वाढ कितीची झाली? टोटल वाढ झाली सरासरी मध्ये 4 ची. किती लोकांची वय वाढली रे? 6 लोकांची वय वाढली. म्हणजे टोटल 24 जे काही आहे एक्स्ट्रा आहे, जो 7वा येतोय त्याच्याकडे 24 एक्स्ट्रा आहे, म्हणजे त्याच्याकडे एक्स्ट्रा आहे, म्हणूनच सरासरीत वाढ झाली. ओके, जर त्याचं वय कमी असलं असतं, त्याच्याकडे कमी असली असती, तर सरासरी कमी झाली असती. मग 41 वरून सरासरी 45 झाली. 41 कुठून आलं मास्तर? अरे 2 वर्षानंतर सरासरी 43 होणार होती. मग आजची सरासरी 41 वरून 45 झाली. जेव्हा 7वा व्यक्ती आला, म्हणजे प्रत्येक याचं 6 लोकांचं सरासरी 4 न वाढली, म्हणजे 24 न वाढ झाली. आता जो नवीन येणार आहे 7वा, त्याचं 45 तर असणारच, पण त्याच्याकडे हे जे काही एक्स्ट्रा असणार आहे त्यानं दुसऱ्याला दिलेलं, तर त्याचं 5 अन 4 9, 4 अन 2 6, 69 वय असणार. ठीक है, ये सब हमने पढ़ाया है. जास्त अवघड क्वेश्चन नाहीये, पण सुरुवातीची काही क्वेश्चन मे बी लेंदी वाटू शकतात. ठीक आहे, सिंपल आहे. नेक्स्ट, आता इथून साधी सोपी क्वेश्चन सुरू झालेली आहेत. ओके, 3 पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. एकतर बाय ऑप्शन और बेसिक. कोणत्याही पद्धतीने सोडवलं तर टेन्शन घेण्याची गरज नाही. 3 संख्यांची सरासरी ही 60 आहे. 3 संख्यांची सरासरी 60 असेल तर त्यांची बेरीज 180 रे. सरासरी 60 तर बेरीज 180. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 6 न मोठी आहे. दुसरी, पहिली आणि ही तिसरी. ओके, तर आपल्याला शेवटी विचारलंय दुसरी संख्या कोणती. बाय ऑप्शन जाऊयात आधी, कोणाला काही अडचण? बाय ऑप्शन जाऊयात. आपल्याला विचारलंय दुसरी संख्या कोणती. दुसरी संख्या जर 52 घेतली, का दुसरी संख्या 52 घेतली, दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 6 ने मोठी आहे, तर पहिली संख्या 52 वजा 6 46. तिसरी संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा 12 न लहान आहे, म्हणजे तिसरी संख्या याच्यापेक्षा 12 न मोठी, म्हणजे 52 अन 2 54, 54 अन 10 64. यांची बेरीज 180 येते का? 6 अन 4 10 अन 2, एकच स्थानी 2 येतोय, नाही पॉसिबल. मग काय, 58 जर दुसरी संख्या असेल तर पहिली संख्या 6 न लहान आहे, म्हणजे 52. त्याच्यानंतर तिसरी संख्या 12 न मोठी आहे, 12 न मोठी आहे, 6 न लहान आहे, म्हणजे हे 60 आणि 10 70. मग बघा 2 याला दिलं, हे झालं 60. 60 आणि 50 110 आणि 70 किती होतं रे? 180. म्हणजे विषय जमला का? विषय जमला मास्तर. मास्तर बेसिक कसं असतं रे? बेसिक कसं असतंय? जे विचारलंय पहिली हे तिसरी, जे विचारलंय त्याला जर x पकडलं, याला जर x वजा 6 केलं, याला जर x अधिक 12 केलं, मग बघा या तिघांच्या वया, म्हणजे या तिघांची बेरीज 180 आहे, म्हणजेच x अधिक x अधिक x 3x. 12 मधून 6 गेले, अधिक 6 बरोबर 180. तर 3x 180 मधून 6 गेले 174. ओके, तो फिर क्या करेगा, मैं इधर ही कैलकुलेशन करेगा. ओके, 3 1 3, 3 5 15, उरले 2, 3 8 24. तो किती आला? x बरोबर 58. कोणत्याही पद्धतीने जा, ही ओके ओके आहे, ही पण ओके ओके आहे, पण हे जे काही आहे डिरेक्टली असं लिहिता आलं पाहिजे, नाहीतर मग ओके x 6 x वजा 6 अधिक x अधिक x अधिक 12 बरोबर 180. मग त्या तिघांची बेरीज असं करत बसला तर वेळ लागेल. ठीक आहे, नेक्स्ट. चला, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. ज्याला जमतंय त्याला वेळ नाही लागत, ज्याला नाही जमत त्याला खूप वेळ लागतो. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. ओके, आय होप सगळ्यांना जमत असेल. ओके, एक गोष्ट सांगतो क्वेश्चन कडे जाण्याच्या आधी. समजा ओके 3/5 आहे. ओके, एक पूर्ण भाग आहे, त्याच्यातून 3/5 गेलं तर 2/5 उरतंय. 2/5 उरतंय. हे ज्याला समजत नाही त्यांनी कसं करायचंय, एक कंप्लीट भाग आहे,
वजा त्याच्यातून 3/5 गेलं तर 5 × 1 = 5 वजा 3 भागिले 5 तर किती झालं 2/5. एक कंप्लीट भाग आहे म्हणजे 1 आहे. त्याच्यातून समजा निम्म गेलं म्हणजे 1/2 गेलं. एक कंप्लीट भाग आहे त्याच्यामधून निम्म म्हणजेच 1/2 गेलं तर किती राहतं 1/2 राहतं. ज्याला समजत नाही तो बे 2 मधून 1 गेला 1 राहिला मग राहिलं 1. समझने को होना डायरेक्टली आने को होना नहीं आता है तो फिर 1 - लक्षात येतंय कळतंय ओके. समजा जर कुठं असं असेल 1/6 सॉरी 1/7 1/7 असेल मी विचारलं याचं निम्म कर याचं अर्ध कर 1/7 आहे याचं निम्म कर तर याचं निम्म म्हणजेच काय असतंय कोणत्याही संख्येचं समजा 6 आहे 6चं अर्ध करायचं असेल गुणिले 1/2 करतो. ओके 6चं अर्ध करायचं असेल गुणिले 1/2 करतो. 4चं अर्ध करायचं असेल गुणिले 1/2 करतो. मग 7चं जर अर्ध करायचं असेल 1/7 गुणिले 1/2 1/14. 1/7 जर मला निम्मा कर म्हटलं तो मैं कैसे करेगा ऐसे करेगा गुणिले 1/2 करेगा. ऐसे भी नहीं जमता है तो भाई 1/7 याचं निम्म म्हणजे भागिले 2 बरोबर आता 2च्या खाली काही नाही म्हणजे 1 तर हे काय जाईल 1/7 गुणिले 1/2 बरोबर 1/14. लक्षात आहे बघा या गोष्टीच महत्वाच्या आहेत बरं का. डायरेक्ट क्वेश्चन है आंसर है हे तर बुक मध्ये पण है. तो मास्टर से क्यों सीखने का तो इसलिए सीखने का थोड़ा लाइव में सीखा तो ज्यादा फायदा होता है मगर उसका टोटा ऐसा होता है कि मास्टर समझो 1.5 घंटा पढ़ा रहा है तो आपको 1.5 घंटा पढ़ना पड़ेगा. यहाँ पे कैसा है जो क्वेश्चन आया नहीं है वो क्वेश्चन देखने का है जिसको बेसिक से देखने का है वो भी बेसिक से देख सकता है इसलिए रिकॉर्डेड प्रिपेअर किया है. ठीक है तर बघा अमितने आपल्या पगाराचा 3/5 बाय ऑप्शन पण जाऊ शकता शेवटून सुरुवातीकडे पण येऊ शकता. पण अपूर्णांकाचं जर नॉलेज असेल तर काही सेकंदात क्वेश्चन सुटतंय. अमितने आपल्या पगाराचा 3/5 हिस्सा घरी दिला. आता मला सांगा अमितने आपल्या पगाराचा 3/5 हिस्सा घरी दिला तर उरलेल्या ओके 3/5 हिस्सा घरी दिलाय 3/5 हिस्सा घरी दिला तर उरलं किती रे 2/5. ओके एक हिस्सा एक कंप्लीट आहे काहीतरी एक कंप्लीट आहे त्याच्यातून 3/5 हिस्सा त्यानं काय केलंय घरी दिला तर उरणार किती 5 × 5 वजा 3 चला लिहितो ओके ज्याला नाही येत त्याच्यासाठी लिहितो भागिले 5 तर उरतंय किती 2/5. ठीक आहे 3/5 हिस्सा घरी दिल्यानंतर 2/5 हिस्सा उरला एवढं समजलं पाहिजे. उरलेल्या हिस्स्यापैकी निम्मा शेतीसाठी खर्च केला. उरलेल्या हिस्स्यापैकी म्हणजे हे जे काही 2/5 आहे सॉरी हे जे काही 2/5 आहे उरलेलं त्याच्यातला हिस्स्यापैकी निम्मा शेतीसाठी खर्च केलाय. याचा निम्मा म्हणजेच भागिले 2 किंवा मग असं पण 1/5 किती होतंय 2/5 तर 2/5 चा निम्मा हिस्सा शेतीसाठी खर्च केला म्हणजेच हे काय हो 2च्या खाली काही नाही 1 तर 2/5 गुणिले 1/2 अभी मैंने ये पढ़ाया है तर काय होईल हो 2 कटलं तर काय राहिलं 1/5. 2/5 चं निम्म 1/5 असते हे समजणं गरजेचं आहे. ठीक आहे मग उरलेल्या हिस्स्यापैकी निम्मा शेतीसाठी खर्च केला तो 2/5 में से 1/5 शेतीसाठी खर्च केला 1/5 शेतीसाठी खर्च केला मग 2/5 मधून 1/5 शेतीसाठी खर्च केला तर उरला किती शेतीसाठी खर्च केल्यावर किती शिल्लक राहिलं रे शिल्लक किती राहिलं 1/5 शिल्लक किती राहिलं 1/5. ठीक आहे उरलं किती 1/5. बघा एक एक गोष्ट समजून घेऊ पुढे या अदरवाइज काय माहिती का मैं बोल रहा है तुम सुन रहा है आगे चल रहा है ऐसे नहीं जमेगा. तुमको क्या करने का है मेरे को क्या समझ रहा है क्या नहीं समझ रहा है वो चेक करने का है. 1/5 उरलेल्या पैकी निम्मा मुलाला दिला. आता उरले 1/5 याच्यापैकी निम्मा काय करता येते पोराला देते रे. ओके मुलाला दिला निम्मा मुलाला दिला
ओके, व बाकीची रक्कम पोस्टात. आता निम्मा मुलाला दिला म्हणजे राहिलं किती रे? निम्मा. अर्ध पोराला दिलं तर अर्ध राहिलं, ते काय केलं त्यानं? पोस्टात. म्हणजे 1/5 जे काही आहे त्याचं निम्म पोराला. आता 1/5 निम्म कसं करायचं मास्तर? गुणिले 1/2 कर. 1/5 निम्म कसं करणार? गुणिले 1/2 कर. 1/5 गुणिले 1/2 बोले तो 1/10. 1/10 पोराला, 1/10 पोस्टात, 1/10 पोराला, 1/10 पोस्टात. लक्षात आलंय? ठीक आहे. मग जर त्याने पोस्टात 600 जमा केले, 1/10 भाग आहे आणि रक्कम किती आहे? 600 रुपये. म्हणजे 1/10 जर 600 असेल, 1/10 जर 600 असेल तर त्याचा पगार किती? मैं क्या बोल रहा है? ओके, अच्छे से सुनो. अभी जगह नहीं है तो इधर का थोड़ा सा मेरे को डिलीट करना ही पड़ेगा. ठीक है. 1/10 जे काही आहे ते जर 600 असेल तर कंप्लीट एक किती असेल तर 6000. याला गुणिले 10 करा, याला गुणिले 10 करा. 10 10 ये कंप्लीट है, 1 बच गया. तो ये कितना हो गया? 6000 हो गया. तो अपने को क्या पूछा है? तर त्याचा पगार किती? 1/10 पोस्टात जमा केले, जमा केलेली रक्कम 600 आहे, तर त्याचा पगार 6000. त्याचा पगार 6000. आय होप सगळ्यांना समजलं असेल. समजलंय की नाही समजलंय हे समजत नसेल, पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या आधी हा क्वेश्चन क्लिअर करून घ्यायचा. एक एक क्वेश्चन क्लिअर करूनच पुढे यायचं. ठीक आहे. नेक्स्ट एकदम सिंपल साधं सरळ क्वेश्चन आहे. क्वेश्चन मध्ये न समजावं असं काहीही नाहीये. ठीक आहे. बघा, ज्यांना वेळ पुरला नाही त्याच्यामुळे त्यांनी ह्या क्वेश्चन पर्यंत पोहोचूच शकले नाहीत, त्यांनी व्हिडिओ पॉज करा. व्हिडिओ पॉज करून स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न करा आणि सुटलं नाही तर बघा मास्टर कसं सोडवतंय. ठीक है. अदरवाइज मास्टर ने क्वेश्चन नया ओपन किया, मास्टर सॉल्व कर रहा है, मैं देख रहा है, मैंने पढ़ा नहीं कुछ नहीं, तो बेटा तू टाइम वेस्ट कर रहा है, वैसा मत कर. मागील वर्षी, ठीक आहे, या वर्षी, मागील वर्षी आणि या वर्षी, ठीक है. मागील वर्षी कुछ तो भी लड़के थे, कुछ तो भी लड़कियां थी. या वर्षी कुछ तो भी लड़के हैं, कुछ तो भी लड़कियां है. ठीक आहे. मुले, मुली, मुले, मुली. ओके. मागील वर्षी एका शाळेत 500 विद्यार्थी होते, टोटल 500. ठीक आहे. तर त्यात 320 मुलं होती, 180 मुली होती. या वर्षी विद्यार्थी संख्या कायम, कायम बोले तो 500. ओके. असून 280 मुलं, मुलांची संख्या कमी झाली रे, आणि मुली 220. मुले 320 ची 280 झाली, मुली 180 ची 320 झाली. तो पूछा क्या है? पूछा क्या है? तर मुले आणि मुली यांच्या संख्येत एकूण विद्यार्थी संख्येच्या, एकूण विद्यार्थी संख्येच्या, एकूण विद्यार्थी संख्या 500 है. एकूण विद्यार्थी संख्या 500 आहे. ओके. तर मुले आणि मुली यांच्या संख्येत एकूण विद्यार्थी संख्येच्या शेकडा कितीने वाढ झाली किंवा घट झाली. तो ये 320 सो 280 हो गया, तो 40 क्या हुआ है? घट हुआ है. मुलांच्या संख्येमध्ये 40 न घट झाली आहे. ठीक आहे. 40 न घट, 40 भागिले एकूण विद्यार्थी संख्या 500 गुणिले शेकडा म्हटलंय त्याच्यामुळे 100. ठीक आहे. इधर क्या हो गया रे? ठीक आहे. हे आहे 180 आणि हे झालंय 220, म्हणजे 40 न वाढ झालेली मुलींच्या संख्येत. ओके. मग 40 भागिले एकूण विद्यार्थी संख्या 500 गुणिले 100, तो भाई हुआ क्या है? ठीक आहे. 100 एक 100, 100 पाचे 500, 5 एक 5, 8% घट झाली कुणामध्ये? मुलांमध्ये. त्याच्यानंतर 8% घट झाली कुणामध्ये? मुलांमध्ये. 100 एक 100, 100 पाचे 500, हे झालं 8. 8% वाढ झाली कुणामध्ये? मुलीमध्ये. लक्षात आलंय? अशी अपेक्षा आहे. 8% घट मुलांमध्ये, 8% वाढ मुलींमध्ये. पर्याय क्रमांक 1 उत्तर. ठीक आहे.
कुणाच्या, काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी वाचून समजून घ्यायला शिका. ठीक आहे, नेक्स्ट. चला, काही सेकंदाचं उदाहरण आहे. या पद्धतीची बरीचशी क्वेश्चन्स आपण बघितलेले आहेत. ठीक आहे. जर 50 किलो वजन असलेल्या विद्यार्थ्याच्या जागी नवीन विद्यार्थी आला, जर 50 किलो वजन असलेल्या विद्यार्थ्याच्या जागी नवीन विद्यार्थी आला तर 10 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन अर्ध्या किलोग्रामने वाढते. नवीन विद्यार्थ्याचे वजन किती? आता बघा, जे काही असणार आहे, 50 किलो वजन असलेल्या विद्यार्थ्याच्या जागी नवीन विद्यार्थी आलेला आहे, तर 10 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन अर्ध्या किलोग्रामने वाढते. ठीक आहे. अर्ध्या किलोग्रामने वाढते. किती लोकांचे सरासरी वजन? 10 लोकांचे सरासरी वजन कितीनं वाढतंय? अर्धा केजीनं वाढत आहे, वाढ होत आहे. तर टोटल वाढ किती झाली रे? 10 गुणिले 0.5 केजी काय आहे? टोटल वाढ आहे. 5 केजी टोटल वाढ आहे. 50 किलो वजन असलेल्या व्यक्तीच्या ऐवजी दुसरा व्यक्ती आलाय आणि टोटल वाढ जर 5 केजी होत असेल, ओके, बोले तो पहले 50 था, 5 से बढ़ा तो 55 हो गया. तो नवीन आलेला विद्यार्थी, ओके, नवीन आलेल्या विद्यार्थ्याचं जे काही वजन असणार आहे ते 55 केजी असणार आहे. ओके, लोकांची, विद्यार्थ्यांची संख्या 10, विद्यार्थ्यांची संख्या 10. ओके, प्रत्येक विद्यार्थ्याची वाढ 0.5, एकूण वाढ 5 केजी. पहिल्याचा विद्यार्थी 50, नंतरचा विद्यार्थी 55. क्लियर आहे? नेक्स्ट. चला, सक्सेसिव्ह मेथडनं ओके सोडवतो आपण हे. ओके, 40 अधिक 30 70 असं नाही. सक्सेसिव्ह मेथड x प्लस वाय प्लस XY डिवायडेड बाय 100. जर घट झाली तर वजा, वाढ झाली तर अधिक. इथं काय झालंय? 40% वाढवली, 30% वाढवली, वाढवण्याचा प्रस्ताव आहे, तर प्रस्ताव मंजूर झाल्यावर एकूण किती टक्के वाढ होईल? बोले तो दोनों भी टाइम वाढ करने का है, तो दोनों भी टाइम क्या होने वाला है? प्लस होने वाला है. मग पहिल्यांदा 40% वाढ, नंतर 30% प्रस्तावित आहे. x ची किंमत 40 गुणिले 30, भागाकारामध्ये 100 घेतलं तर मग काय? 0 0 0 0. मग हे 40 अधिक 30 अधिक 4 12, 70 अधिक 10, 80 अधिक 2, 82% वाढ होणारी आहे. 82% वाढ, 70 नाही रे, 82% वाढ होणार. लक्षात आलंय? हे आहे सक्सेसिव्ह मेथडचा फॉर्म्युला. आय होप सगळ्यांनाच माहिती असेल, सगळ्यांनाच माहिती असेल. नेक्स्ट. बघा, सगळ्यात आधी तर इथं ठरवा की म्हणजे शेकडा म्हणजे नफा झालाय की तोटा झालाय? शेकडा नफा झालाय की तोटा झालाय? जर तोटा झाला असेल तर जेवढं इन्व्हेस्ट केलेलं आहे, जी खरेदी किंमत आहे, त्याच्यावरती निघत असतंय. 10 रेडिओची खरेदी किंमत 12 रेडिओच्या विक्री किमती एवढी आहे. 10 रेडिओची खरेदी किंमत, 10 रेडिओची खरेदी किंमत, ओके, म्हणजे 100 रुपयाला जर मी 10 रेडिओ घेतले असतील, 100 रुपयाला जर 10 रेडिओ घेतले असतील, तर ते मला 12 रेडिओ विकल्यानंतर भेटतायत. ते 100 रुपये मला 12 रेडिओ विकल्यानंतर भेटतायत, म्हणजे मला इथं तोटा झालाय. 10 रेडिओची खरेदी किंमत म्हणजे 100 रुपयाला जर मी 10 रेडिओ घेतले, तर मला ते 100 रुपये मिळवण्यासाठी 12 रेडिओ विकावे लागतायत. माझी इन्व्हेस्टमेंट कुठली आहे? 12 रेडिओची आहे. म्हणजे जो नफा झालाय का तोटा? नक्कीच तोटा झालाय, कारण 10 रेडिओची जी खरेदी किंमत आहे ती मला 12 रेडिओ विकल्यानंतर भेटतीये. म्हणजे माझी इन्व्हेस्टमेंट काय झाली? ही. मग 12 रेडिओवरती माझं नुकसान झालंय 2 रेडिओचं. 12 रेडिओवरती माझं नुकसान झालंय 2 रेडिओचं. तर 100 वरती कितीचं नुकसान होईल? बेक बे बेसख 12, 100 भागिले 6, 6 एक 6, किंवा डायरेक्टली 16 सख 96, तर 16 पॉइंट समथिंग येईल. ओके, 6 एक 6 उरले 4, ओके, 6 एक 6 उरले 4, 6 6 36,
6 6 36, मग डायरेक्टली 4/6 असंही लिहिलात तरी चालतंय. मग हे 2/3, मग 2/3 किती येईल हो, 20/3, 3 संग 18, 0.666 म्हणजेच 16.67. हे इथं हे समजणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी फायदा झालाय की तोटा झालाय. जर तोटा झाला असेल तर जे विकलेत ना त्यांच्यावरती काढावं लागेल, कारण तेवढी इन्व्हेस्टमेंट आहे ना. 12 रेडिओची खरेदी किंमत माझी इन्व्हेस्टमेंट आहे, त्याच्यावरती 2चं नुकसान होतं. क्लिअर आहे. हे दिसायला खूप सोपं आहे बरं का, पण आता याचं इथं जर तुम्ही काय केलं, नुकसान झालंय हे कळतंय बऱ्याच वेळेला, पण ते काय करते, 10 रेडिओ विकल्यानंतर 2 रेडिओचं नुकसान झालंय असं नाही ना लेका. तुला 12 रेडिओ विकल्यानंतर तुझी खरेदी किंमत भेटायला लागली, म्हणजे इन्व्हेस्टमेंट तुझी 12 रेडिओची आहे. खूप सारे विद्यार्थी, हे दिसायला लय सोपं आहे, पण करते काय पोरग, 10 वरती 2, 100 वरती किती, ऐसा नहीं होता है. ठीक है. अगला सवाल बेसिक आहे, घातांक या टॉपिकचा प्रश्न आहे बघा. बेसिक क्वेश्चन आहे, घातांक या टॉपिकचा क्वेश्चन आहे. सिंपल 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 आहे. कसं, 3चा पहिला घात 3, 3चा दुसरा घात 9, 3चा तिसरा घात 27, 3चा चौथा घात 81, 3चा पाचवा घात 243. अगर विश्वास नहीं होता है तो 3चा चौथा 81, 81 गुणिले 3, 3 एक 3 ला 3, 8 त्रिक 24, 243. म्हणजेच 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 असं 5 वेळा केलं तर 243 येतंय. फिर मैं इसको कैसे लिखता है, देखो 3चा घात x वजा y जशास तसं, बरोबर 3चा तिसरा घात अँड 3चा घात x अधिक y बरोबर 3चा पाचवा घात. मग पाया समान आहे तर घातांक x वजा y बरोबर 3 अँड x अधिक y बरोबर 5. ठीक आहे. मग या दोघांना आपण इक्वेट जर करून घेतलं तर काय होईल, x उत्तरी कहां पे गए कहां पे गए कहां पे गए, ठीक आहे. x वजा y बरोबर 3, x अधिक y बरोबर 5. या दोघांची जर बेरीज केली तर हे वजा अधिक कटलं तर x अधिक x 2x, 3 अधिक 5 8, तर x बरोबर 4. इतना आसान है, पण घातांकाचा अभ्यास करावा लागल. का घातांकाचा अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. खूप सिंपल सरळ बेसिक असा हा प्रश्न होता. नेक्स्ट क्वेश्चन. चला बघा, क्वेश्चन प्लीज सगळ्यांनी वाचून घ्या, व्हिडिओ पॉज करू. ठीक आहे. आणि एक गोष्ट लक्षात आली असेल, सुरुवातीची जी क्वेश्चन्स होती ती थोडीशी लेंदी होती, पण एंडिंगची क्वेश्चन्स खूप इझी आहेत, कमी टाइम मध्ये सुटणारी आहेत. राघवला एका परीक्षेत पास होण्यासाठी 40% गुणांची आवश्यकता आहे. जर त्याला त्यापेक्षा 40 गुण, ओके, जर त्याला त्या परीक्षेत 40 गुण मिळाले, 40% पास आहे, पण त्याला मिळालेले गुण 40 आहेत, तो 40 गुण कमी पडल्यामुळे नापास झाला. म्हणजे 40 गुण त्याला काय आहेत हो, मिळालेले आहेत, मिळाले आहेत. ठीक आहे. तो 40 गुणांनी नापास झाला. म्हणजे त्याला जर अजून 40 गुण मिळाले असते, त्याला जर अजून 40 गुण मिळाले असते तर तो काय झाला असता, पास झाला असता, पास झाला असता. आणि पास होण्यासाठी किती टक्के पाहिजेत, पास होण्यासाठी 40% पाहिजेत, पास होण्यासाठी 40% पाहिजेत. 40 गुण मिळालेत, अजून 40 मिळाले असते तर पास झाला असता. आणि पास होण्यासाठी 40 गुण आहेत, म्हणजे 40 40 80 गुण पाहिजेत पास होण्यासाठी, जे की 40% आहेत. मग 40% जर 80 गुण असतील, 40% जर 80 गुण असतील तर ती परीक्षा किती गुणांची होती, बोले तो 100%, बोले तो कितना होएगा. ओके, 100% बोले तो कितना होएगा. ज्याला असं डिरेक्टली जमतंय बघा, फक्त तिरका गुणाकार होतो, बाकी याला याच्यानं भागा, याला याच्यानं भागा, याला याच्यानं भागा, फक्त तिरका गुणाकार होतो. ज्याला ते जमत नाही विषय, तो काय करेल, 80 गुणिले 100 भागिले 40, 40 एक 40, 40 दुनी
ओके 80 आणि हे झालं 200 गुणांची ती परीक्षा होती. जिसको ये जमेगा वो क्या करेगा, 40 एक 40, 40 दुनी 80, 2 गुणिले 100 200. ठीक आहे, तर तुम्ही या पद्धतीने करावं. फक्त गुणाकार जो आहे तो तिरका होतो, बाकी याच्यानं याला भागा, याच्यानं याला भागा, याच्यानं याला काहीही फरक नाही. फक्त याच्यानं याला भागायचं नाही, तिरका गुणाकार असतो. तर ती जी काही परीक्षा होती ती परीक्षा होती 200 गुणांची, ज्याच्यामध्ये की आपल्या राघवला 40 गुण पडलेत. तो 40 गुणांनी नापास झालाय, म्हणजे 80 गुणाला पास आहे. 80 गुण म्हणजे 40%, 40% जर 80 गुण तर 100% 200 गुण. आई होप सबको समझ रहा है, ऐसी अपेक्षा है. अगला सवाल आपके लिए बड़ा ही इंटरेस्टिंग क्वेश्चन है. वेन आकृतीच्या माध्यमाने हा सोडवायला पाहिजे. ठीक आहे, अदरवाइज असंही सोडवू शकता, पण असंही सोडवत असताना काही प्रश्नांमध्ये कन्फ्युजन होत आहे. त्यामुळं आपण प्रिफर करतो की हा क्वेश्चन वेळ आकृतीच्याच मदतीनं सोडवला पाहिजे. गावामध्ये 60% 60% कुटुंबाकडे गायी आहेत, 30% कुटुंबाकडे म्हशी आहेत, 15% कुटुंबाकडे गायी आणि म्हशी आहेत, दोन्ही आहेत. तर एकत्रितपणे गावामध्ये 96 कुटुंब आहेत. तर किती कुटुंबाकडे गायी किंवा म्हशी नाहीत, म्हणजे गाय पण नाही, म्हैस पण नाही, काय पण नाही, असे किती कुटुंब आहेत. ठीक आहे, तो बघा पहिले हे समजा गायी आणि काही असे कुटुंब आहेत की ज्यांच्याकडे गायी आणि म्हशी दोन्ही आहेत. हे काय आहे, गायी आणि म्हशी दोन्ही डिनोट करताय, दोन्ही डिनोट करताय. आणि हे काय, फक्त म्हशी डिनोट करताय. तो पहिले क्या करने का रहता है, जे दोन्ही आहेत, ज्यांच्याकडे दोन्ही आहेत ते आधी लिहून घ्यायचं. तर 15% कुटुंबाकडे गायी आणि म्हशी, म्हणजे हे कॉमन आहे. मग आता गायी गावामध्ये 60% कुटुंबाकडे गायी आहेत, 60% कुटुंबाकडे गायी आहेत, पण त्याच्यातले ऑलरेडी 15% कॉमन आहेत. बोले तो इधर क्या होगा, 60 माइनस 15 इज इक्वल टू 45%. ठीक आहे, आणि इकडे म्हशी किती लोकांकडे, 30% लोकांकडे म्हशी आहेत, परंतु त्याच्यातले 15% कॉमन आहेत. मग 30 वजा 15 बरोबर 15%. ठीक आहे, मग बघा 15% लोकांकडे फक्त म्हशी आहेत, 45% लोकांकडे फक्त गायी आहेत आणि 15% लोकांकडे गायी आणि म्हशी आहेत. आपल्याला कोण पाहिजे, तर अपने को ऐसा आदमी चाहिए जिसके पास ना तो गाय है ना तो भैंस है, ना तो गाय है ना तो भैंस है. 15 अधिक 15 30, 30 अधिक 15 45, 30 अधिक 45 75% लोक अशी आहेत त्यांच्याकडे म्हैस तरी आहे, गाय तरी आहे, किंवा गाय प्लस म्हैस तरी आहे. मग 25% लोक अशी असतील की ज्यांच्याकडे काहीच नाही, काहीच नाही. मग टोटल गावामध्ये जी लोकसंख्या म्हणजे कुटुंब आहेत ते 96 कुटुंब आहेत. मग 96 पैकी 75% लोकांकडे म्हशी किंवा गाई प्लस म्हशी आहेत आणि 25%कडे काहीच नाही. तो अगर नंबर निकालेंगे तो 96 च 75% होत आहे 72 आणि 96 च 25% होत आहे 24. तर 24 कुटुंबांकडे ना तो गाय है ना तो भैंस है. ऐसा ये सवाल था कि भाई किसके पास ना तो गाय है ना तो भैंस है. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपलं इथं जी काही आपल्या लोकसेवा अकॅडमीची पहिली टेस्ट होती त्याचं गणित आणि बुद्धिमत्तेचं जे काही आहे अनालिसिस इथं कंप्लीट झालेलं आहे. माझं नाव आहे पवन पाटील आणि जर कोणाला काही अडचण असेल कुठल्या प्रश्नाचं, मास्तर तू उत्तर चुकीचं सांगितलंस, माझं उत्तर दुसरं येतंय, असा काहीही विषय असेल तर 75 88 14 13 75 या नंबरवरती कॉल करा. कॉलला रिस्पॉन्स लगेच भेटेल याची अपेक्षा ठेवू नका, पण व्हॉट्सअप वरती जरी तुम्ही मेसेज टाकला तर त्याचा पुढच्या 24 तासामध्ये रिप्लाय देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल. ठीक है, तो अगले जो कोई टॉपिक है तो वो कौन से टॉपिक है पहले समझ लीजिएगा. पुढच्या वेळेस पण 6 टॉपिक आहेत, स्पीड टाइम डिस्टन्स, रेल्वे, ओके, नाव व प्रवाह, टाइम अँड वर्क, जे काही असतील 6 टॉपिक. ओके, तर त्या 6 टॉपिकचा अभ्यास तुम्हाला करायचाच आहे. असं करण्यामागचा उद्देश हाच आहे की टप्प्याटप्प्यानं तुमचे जे काही आहे ते अभ्यास झाला पाहिजे. ओके, आजच्या सेशन मधले 20 पैकी 19 क्वेश्चन एकदम बरोबर आहेत. एका क्वेश्चनचा आपला पर्याय थोडासा चुकला होता. ठीक आहे, तो मार्क तुम्हाला सगळ्यालाच भेटून जाईल. ठीक आहे, तो क्वेश्चन रद्द करण्यात येईल. ठीक आहे, तर नेक्स्ट जे काही सेशन आपलं असणार आहे ते लाईव्ह घ्यायचं, रेकॉर्डेड घ्यायचं, कसं घ्यायचं त्याचे तुमचे जे काही असतील, ओके, तुमच्या जे काही सूचना असतील त्या आमच्यापर्यंत नक्कीच कळवा. ओके,
9011194443 हा आपल्या अकॅडमीचा नंबर आहे. आणि जर फक्त मॅथ्स आणि रिझनिंग बद्दल जर काही अडचण असेल तर हा माझा नंबर आहे. ठीक आहे. जे काही आपला स्टाफ आहे आप्पा सरांबद्दल तर मी बोलणं ओके योग्य ठरणार नाही. निलेश सर ग्रेट माणूस. ओके PSI निलेश पाटील सर ते पण बऱ्याच मेन्स दिलेले आहेत, त्यांची पोस्ट निघालेली आहे. ओके तर ते पण त्यांचा पण खूप गाढा म्हणजे असा अनुभव आहे. आणि माझा जो काही थोडासा छोटासा मोठासा अनुभव आहे त्याच्या माध्यमातून मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय. अपेक्षा अशी आहे की आजची जी काही 20 क्वेश्चन्स असतील ती 20 क्वेश्चन्स तुम्हाला समजले असतील. एखाद दुसरा क्वेश्चन समजला नसेल तर तो तुम्ही व्यवस्थित समजून घेताल, त्याचा सराव करताल आणि या पद्धतीचा दुसरा जरी प्रश्न आला तर तो तुम्हाला 100% सोडवता येईल अशी अपेक्षा आहे. आता जर एखाद्याला एखादा टॉपिक अवघड जात असेल, मग मास्तर काय करायचं कसं करायचं असं विचारायचं असेल तरी तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकता. ओके तर नेक्स्ट जे काही आपलं सेशन जे नेक्स्ट जे काही आपली टेस्ट असणार त्याच्यासाठी आपण नक्कीच प्रॅक्टिस थोडीशी घेणार आहोत. ओके तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय हिंद.